ठाणे महानगरपालिका विकास कामांबाबत आढावा बैठक आज पार पडली। प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडल्याचं पाहायला मिळालं। यावेळेला महानगरपालिकेमधील प्रशासकीय अधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळेला बोलत असताना ठाणे महानगरपालिका विकास कामांना चालना देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळणार असं मत देखील प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले। त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न असणार आहे। पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामे देखील पूर्ण केली जाणार आहेत आणि विकास कामांना चालना देण्यासाठी करोडो रुपयांचा निधी ठाणे महानगरपालिकेला मिळणार आहे। त्याचबरोबर डीपी प्लॅन आणि टाउन प्लॅन बाबत प्रत्येकाला विश्वासात घेण्याचं काम देखील ठाणे महानगरपालिका करत आहेत। काही हरकती असलेल्या त्रुटी असलेल्या आढळल्या तर महानगरपालिका स्तरावरती न्याय मिळणार असं देखील मंत्री प्रताप सरनाईक यांनी ह्या बैठकीमध्ये मत व्यक्त केलं। ठाणे महापालिकेचे आयुक्त आणि संपूर्ण ठाणे महापालिका हद्दीतील सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जो निधी या शहरासाठी वितरित केला होता त्या माध्यमातून MMRDAचे काही प्रकल्प चालू आहे, रस्त्यांचे काही ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठे प्रकल्प चालू आहे। त्यामध्ये कांदळवन उद्यान आहे, नागला बंदर सुशोभीकरण आहे, MMRDAच्या माध्यमातून घोडबंदर रोडचं विस्तारीकरण चालू आहे आणि त्याचबरोबर आमच्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत रस्त्यांसाठी सुद्धा 500 कोटी रुपयाचा निधी MMRDAच्या माध्यमातून खर्च होत आहे। हा सगळ्या आढावा घेण्याकरता आज ही बैठक होती आणि बैठकीमध्ये अतिशय चांगले निर्णय आमच्या आयुक्त सौरभराव यांनी घेतलेले आहेत, जेणेकरून भविष्यामध्ये ही वाहतूक कोंडी ह्या शहरामध्ये प्रामुख्याने घोडबंदर रोड आणि त्या परिसरामध्ये निर्माण होते तर ती होणार नाही। आम्ही प्रामुख्याने घोडबंदर रोडमध्ये उजवीकडे आणि डावीकडचे जे काही लिंक रोड आहे त्या लिंक रोडला प्राधान्य देतो, जेणेकरून घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी थोड्याफार प्रमाणात कमी होईल आणि 20 ते 30% वाहनं ही अंतर्गत रस्त्यावरून जातील आणि त्यामुळे ह्या रस्त्यावर जो हेवी ट्रक्स जे आहेत त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होईल आणि लोकल ज्या छोट्या व्हेकल आहेत ते कमी येतील। अशा पद्धतीने रचना करून भविष्यामध्ये पुढल्या पावसाळ्याच्या पूर्वी ही सगळी कामं किमान 5 किलोमीटरचा तरी रस्ता पूर्ण करायचा मानस आहे आणि त्या माध्यमातून बैठका तर सौरभराव आणि मुद्गल साहेब घेतच होते, परंतु आज एकनाथ शिंदे साहेबांच्या सांगण्यावरून आज ही बैठक घेण्यात आली आणि विकास कामाला चालना देण्यासाठी करोडो रुपयाचा निधी त्यांच्या कार्यकाळामध्ये जो ठाणे महानगरपालिकेला प्राप्त झालेला आहे आणि MMRDAच्या माध्यमातून जी कामं होत आहेत त्याला गती देण्याचा आमचा प्रयत्न आहे।